श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुण वस्ती ग्रंथ कळसासनेई हा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, आपुल्या भक्तांना गुणी ऐसे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता लयासनेई एकदंता, लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंदुरा रे. असो बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला, धनकनक संपन्न भला मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मणपंत घुड्याची, कर्णोपकरणी ऐकिली साची तेणे साशंक जाहला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समयास महाराजाले अकोल्याला. येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी भक्ता आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला तो समर्थासी ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगल स्नान, नानाविध उठणी लावून, मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा. शाल जोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी अभ्रेस्मी आणून बांधिला. गोफ घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी. बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडित कंठ्याची कंठी शोभा विशेष. जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तबकात. अष्टगंध अर्गजा अत्तर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी रुपये होन मोहरांची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनये केले भाषण, महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायावरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण. मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग. अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवावया कारण, केलेस का हे प्रदर्शन सांग मसी बच्चूलाला. जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरतो गावभर. ते अवघे तुझे तुला लखला भसो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमा तिटी उभा विटेसी जगजेठी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहूबाजू सफेकियले वस्त्रांची ही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंजाचे लोक हजर होते साचे, तो ते म्हणती आपल्या वाचे अभागी आमचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपुल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्थान कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकाची शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्राची होते त्याची अक्षतेने. शर्करा खंड खाद्यानी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाणा आणूनी ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो.
हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन, जवाहून न आगळे. आता याच्या वैभवाला ओहोट हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहतसे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास, परीन लागला थांग त्यास समर्थांचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा, होता गजानन महाराजांचा शेगावी मठात. त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली, एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशा रीती बोलले. अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यान धडके धोतर, ढोंगणास पाहती नारी नर ते तरी झाक वेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कतलाचा हिवाळा नाही, नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार, हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैससी ढुंगण जगाला दाखविसी, हा घे दुपेटा देतो तुसी नेसावया कारणे. तो न करिता अनमान राहे बाळा नेसून, यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतराला, भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीनी. तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार, गटाराचे उघडिता द्वार घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात, परी अधिकारी तयात दोन्ही हातांच्या बोटांइतके. पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी, त्यातून क्वचित कोठेतरी नजरे सपडती चंदनतरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्यमंडळी ते, काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करिसी परिधान, जे का समर्थान कारण ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चंदाससी मुळी, तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले ही का झाली अवज्ञा. ऐसी भवती न भवती झाली शिष्यात तेढ माजली, ती मिटवावया माव केली ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणती गुरुवर, तू येथून जावे दूर, जाणते मूल जाऱ्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी, जा हिंडून भूमीवरी पदनता सीतारावे. डोळ्यात आसवे आणून करून साष्टांग नमन, मागे पाहे फिरून सोडून जाता मठासी. पितांबरा आला कोंडोलीसी, बसला वनात आंब्यापासी. चिंतन चालले मानसी निज गुरुचे सर्वदा, तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर. जाऊन बसला झाडावर मुंगळ्याची त्रासाने, अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी. लहान थोर फांद्यांवरी आला पितांबर जाऊन, परी निर्भय ऐसे सापडेना स्थान तयासी बसण्या जाणा. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपापसात हा माकडा परी कारे फिरत, या वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही, गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा, चला हा येथ आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले, आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पहावया. म्हणाले पौरवासी नर हा ढोंगी असावा साचार, बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा, झाला नुकताचा अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास, बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेढ्याला. पुसून एकदा यास पहावे तो काय म्हणतो ते ऐकावे, मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला पितांबरासी पुसू लागला, तू कोण कोठील कशास आला गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार, मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा.